जगात असताना मानवी जीवनामध्ये बलवान विद्वान शक्तिवान होण्यासाठी आपलं जे मोबाईल शरीर रूपी मोबाईल आहे ना, त्या शरीर रूपी मोबाईल मध्ये दोन घटक अत्यंत महत्वाचे आहेत. बसूया बोलू नका आता, शांतता बाळा. दोन घटक अत्यंत महत्वाचे आहेत. पहिला घटक आहे मन आणि दुसरा घटक आहे बुद्धी. मनाचं कार्य वेगळं आणि बुद्धीचं कार्य वेगळं. मग मन म्हणजे काय? आपण मामाच्या आरतीला आलोय, एवढा जनसमुदाय जमलेला आहे, पण कोण्या मनानं आलोय? मामाच्या आरतीला आलोय सत्य आहे, पण कोण्या मनानं आलोय? तुम्ही म्हणता ना आमच्याकडे दोन मन आहेत, एक जावं म्हणलं एक राहावं म्हणलं. कोण्या मनानं आलोय सांगून जातो, लक्ष ठेवा. मन कशाला म्हणावं? काळजीपूर्वक ऐका महिला मंडळ पुरुष मंडळ. सांडी व बुद्धी यांच्यापासून घडणाऱ्या मन कशाला म्हणावं सांगतो तुम्हाला. जाणीव व बुद्धी यांच्यापासून घडणाऱ्या ज्ञानशक्ती, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, सहनशक्ती असे जे 8 शक्त्या ज्या ठिकाणी आहेत त्याला मन असं म्हणावं. मग बुद्धी म्हणजे काय? बुद्धी म्हणजे मेंदू, मेंदू म्हणजे बुद्धी. मग मेंदू म्हणजे बुद्धी, बुद्धी म्हणजे मेंदू म्हणल्यानंतर त्यामध्ये 5 ज्ञानेंद्रियाचा समावेश होतो. पाहणे म्हणजे डोळा आला, ऐकणं म्हणजे श्रवण इंद्रिय आले, बोलणे म्हणजे वाणी आली. तर बुद्धीमध्ये 5 ज्ञानेंद्रियाचा समावेश होतो. आणि मन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. मग मन एक आहे, पण मनाच्या बाजू दोन. एका बाजूचं नाव आहे जागृत मन आणि एका बाजूचं नाव आहे स्वप्न मन. मग मला सांगा, आता तुम्ही मामाच्या आरतीला आलोय, जागृत मनानं आलोय का स्वप्न मनानं? मामाच्या आरतीला आलोय सत्य आहे, पण जागृत मनानं आलोय का स्वप्न मनानं? त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये जर बोलायचं असेल, कॉन्शियस माइंड आणि सब कॉन्शियस माइंड म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. मग जागृत मनाचं कार्य वेगळं आणि स्वप्न मनाचं कार्य वेगळं. जोपर्यंत माणूस जागा आहे तोपर्यंत ते मन कार्यरत असते. झोपी गेल्यानंतर जागृत मन काम करत नाही. जे स्वप्न मन आहे ते 24 तास कार्यरत असते. मग मला सांगा, आपण मामाच्या आरतीला आलोय म्हणजे 24 तास काम करणाऱ्या मनानं आलोय असं गृहीत धरायला काही अडचण नाही. बरं आहे की? कल्ला बोला माय बोला. आल्या सेटअप आहे तुम्ही. माईक देऊ का? हे मावशी गपची माय आता शांतता पा. फार खोटी नुकसान नाही माय. बसून घे, जिथं जागा मिळेल तिथं बसायचं, कल्ला करायचा नाही. हे मामाचं दरबार आहे. सत्कार्याच्या ठिकाणी बडबड केलं की कशाच्या जन्माला जावं लागते? कीर्तनी बडबड करेल जो कोणी, बेंडूक होऊनी येईल जन्मा. इथं बोलणं सोपं नाही, इथं खडं मारणं सोपं नाही,
इथं भांडण करणं सोपं नाही. हे वाटते सोपं, पण तेवढं सोपं नाही. माय शांतता पाळा. तर मंडळी, आपण मामाच्या आरतीला आलोय तर सुप्त मनानं आलोय. मग मला सांगा, सुप्त मन म्हणजे 100% गुण मिळून देणाऱ्या मनानं आपण इथं आलोय. मग मला सांगा, देवाचे नाव घ्यायला चांगल्या मनानं तर आपण इथं आलोय ना. मग देवाचं नाव घ्यायला काय अडचण आहे का? काही अडचण? घरून निघालोय सुंदर मनानं, मग तसं सुंदर भजन करा ना. इथं आल्यावर आपला उद्धार होईल, पुढचा जन्म चांगला मिळेल. मग इथं आलं बडबड केला, कल्ला केला, काही पदरात पडणार नाही. कहाँ गई तो काही बी नाही, क्या लाई तो कुछ भी नाही, असं काम होईल. तर मंडळी, ज्यावेळेस मामा हयातीत असताना मामाने आपल्या मेंढ्याचा कळप घेऊन सौगंधीच्या डोंगरावर गेलेले होते. मामा आपल्या मेंढीला चारणी देण्यासाठी डोंगरावर गेलेले होते. लेकरा, कोण्या गावची मामा आहे तुम्ही? त्याला कोणी आहे का वारीस? बघा, असले तर बघा, नाही तर जमा करू. हिंदू धर्मामध्ये माणसावर 16 संस्कार सांगितले. आता या विषय बाजूला जातो. तर मंडळी, सौगंधीच्या डोंगरावर मामा गेलेले होते. आपल्या मेंढीला चारणी देऊन मामाजी मेंढ्या तृप्त झालेले होते. आणि मामा एका दगडावर बसून मामाने आपल्या खिशामधली बिडी काढली आणि मामा बिडी वडत होते. योग असा आला, मामा बिडी काढून ओढायला आणि एका सद्भक्तानं खांद्यावर गाभण मेंढी घेऊन ते मामाच्या समोरून जात होता. मामाने बघितलं आणि मामा आवाज मारली, अरे मेंढी कुठे घेऊन चालला? असं म्हणण्याबरोबर त्या सद्भक्ताच्या पायाखालची माती सरकली. तो थरथर कापायला लागला. डोंगराच्या माथ्यावर न जाता तो मामाकडे वळला आणि मामाच्या जवळ येऊन जवळ आल्यानंतर मामा त्याला बोलायला लागले, बाबा, अरे ही मेंढी घेऊन कुठं चालला तो? त्या सद्भक्तानं सांगितलं, मामा, अहो या डोंगराच्या माथ्यावर एक देवी आहे. त्या देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी, या मेंढीचा करेवा करण्यासाठी घेऊन चाललोय मामा. असं म्हणण्याबरोबर मामाला राग आला. हे रांडाच्या, अरे तुला कोणी सांगितलं या मुख्या प्राण्याच्या गळ्यावर तो सुरी फिरवला? कोण म्हणते तुला मोल होणार आहे म्हणून? त्याला माझ्याकडे बोलावणार. असं म्हणण्याबरोबर तो थरथर कापत होता. सांग, तुझी मेंढी केवढ्याची आहे? तुझ्या मेंढीचे पैसे घेऊन टाक, पण या मुख्या जनावराच्या गळ्यावर सुरी चालू नकोस. अंधश्रद्धेच्या विरोधामधला म्हणजे देव म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा होय. मामाला सुद्धा अंधश्रद्धा पसंत नव्हती. तर मंडळी, तो सद्भक्ता थरथर कापू लागला. अहो मामा, मला पैसे नको, मी मेंढी तशी सोडून देईन मामा. होय रे, पण तुला कोणी सांगितलं? असली कसली देवी आहे तुझी? तुझ्या देवीच्या समोरून रक्ताचे पाठ वाहतात, हे चालणार नाही. सांग तुझ्या देवीला,
आजपासून तिकीट निवेद मागणं बंद कर म्हणावं. तो सद्भक्त मामाला पाहून तरतर कापत होता. त्या सद्भक्तानं मामाजवळ मेंढी सोडली आणि तो निघून गेला. काही वेळानंतर मामाने आपल्या घड्याला आवाज मारली. मामाकडे घडी होता. त्या घड्याचं नाव होतं मरग्या. मरग्या नावाचा सेवेकरी मामाकडे होता. कोणी घोडा जाडवं जाऊ नका. मामाच्या लक्ष्मीला बोध येत आहे. घोड्यापाशी थांबलेले, मेंढ्याच्या अवतीभोवती थांबलेले सर्वांनी बाजूला सरकायचं. अवघ्या 2 मिनिटाच्या मध्ये मामाच्या लक्ष्मीला बोध येत आहे. कोणीही उदाच्या आडवं जाऊ नका. जाताल तर भोगताल, काही अडचण नाही भोगा. तर मंडळी, कोणीतरी उठावं 2 माणसं. काय ते कल्ला त्याला हाना गेले पाठाडत. अरे पुरे को घोदाड, अरे हे तर माणसं होईल. बंगल्याला देव घेतो. तर मंडळी, मामाच्या सद्भक्ताला त्या मरग्याला बोलू लागली. मामा, हे मरग्या, अरे थांब, मी जरा डोंगराच्या माथ्यावर जाऊन येतो. मामाच्या डोक्याला जरीचा फेटा बांधलेला, अंगामध्ये 3 बट्टी शर्ट, अंगावर धोती, पायामध्ये कोल्हापुरी पायथन, हातामध्ये काठी घेऊन मामा हळूहळू हळू त्या डोंगराच्या माथ्यावर जात होते. मामा डोंगराच्या माथ्यावर आले. बघते तर काय, मामाला एक मंदिर दिसलं. आणि त्या मंदिर म्हणजे यल्लमा मातेचं होतं. आपल्या भागामध्ये त्या देवीला आपण रेणुका माता म्हणून ओळखतो आणि कर्नाटक भागामध्ये तिला यल्लम्मा माता म्हणतात. तर मामा त्या यल्लमा मातेचं दर्शन घेतलं. त्या देवीची मामाने ओटी भरली आणि त्या देवीला विचारू लागले, ये यल्लमा माते, अगं तू असली कसली देवी आहेस? तुझ्याकडे आलेली नडलेली गोरगरीब लोक येतात. आलेल्या भक्ताला तो तिकीट निवेद मागतेस, हे चालणार नाही. अरे जे भगवंताची पंचमहाभूतावर सत्ता चालते, मग त्या देवीवर का चालणार नाही? तो जगाचा मालक आहे. मामा यल्लमा मातेला बोलत होते. मामाने काय केलं, त्या देवीचा सांभाळ करण्यासाठी त्या देवीजवळ एक नागराजा राहत होता. मामा बोलू लागले की मामाच्या तोंडाकडे पाहायचा. आणि मामाचं बोलणं बंद झाल्यानंतर यल्लमा मातेकडे पाहायचा. मामा यल्लमा मातेला ताकीद देत होते. मामाने आपल्या हातामधली काठी काढली आणि त्या यल्लमा मातेच्या डोक्यावर ठेवली. त्या यल्लमा मातेला मामा बोलू लागले, हे यल्लमा माते, अरे या काठीची गाठ तुझ्या टकोऱ्याशी आहे आणि त्याच काठीची गाठ या बाळू धनगराशी आहे. आजपासून जर तू आलेल्या भक्ताला तिकीट निवेद मागशील तर याच काठीनं तुझं टकोरा फोडण्यात येईल. जर नाही फोडलो तर बाळू धनगर नाव हे जगात सांगणार नाही. असं त्या यल्लमा मातेला मामा ताकीद देऊ लागले. नागराजा फणा काढून पाहत होता. नागराजा विचार करू लागला, अरे मी पुष्कळ धनगर बघितलो, पण आतापर्यंत माझ्या देवीजवळ
असा कोणी धनगर आला नाही. हा साधा धनगर नाही, हा कोणीतरी महात्मा असावा असं त्या नागराजाला वाटू लागलं. तो नागराजाची मनस्थिती बिघडली. तो विचार करू लागला, कारण स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ताळामध्ये वावरलेला तो नागराजा. त्याला वाटू लागला, रे मी तिन्ही ताळामध्ये वावरलो, पण आतापर्यंत असा महात्मा मला कोणी पाहायलाही मिळाला नाही आणि ऐकायला सुद्धा मिळालेला नाही. मामाने त्या नागराजानं आपली जागा सोडली आणि तो मामाच्या पाठीमागा हळूहळू जात होता. बऱ्याच अंधारावर गेलेले होते मामा. मामाची सहज नजर पाठीमाग गेली. बघते तर काय, मामाच्या पाठीमाग नागराजा जात होता. मामा उभे राहिले. त्या नागराजाला जवळ येऊ दिलं आणि मामाच्या नागराजाला बोलू लागले, बाबा अरे कुठे निघाला तू माझ्या पाठीमाग? अरे ज्या देवीचा तू सांभाळ करतोस त्या देवीचा सांभाळ कर ना. अरे आज मी या गावात आहे, तर उद्याला दुसऱ्या गावात, परवाला तिसऱ्या गावात, कुठपर्यंत माझ्या पाठीमागे येणार बाबा? ज्या देवीचा सांभाळ करतोस त्याच देवीचा सांभाळ करता, तो माझ्या पाठीमागे येऊ नकोस. नागराजाला मामाला नागराजा काही प्रत्युत्तर देत नव्हता. त्या नागराजाला बोलून मामा पुढे चालायला लागले. पुन्हा 2 मिनिटं नागराजाने विचार केलं आणि तो मामाच्या पाठीमागे आणखीन जायला सुरुवात केला. बऱ्याच अंतरावर गेल्यावर मामाने वळून बघितले, अरे नागराजा का परतून गेला का माझ्याच पाठीमागे येतोय? म्हणून मामाने वळून बघितले. बघते तर काय मामाच्याच पाठीमागे तो जात होता. पुन्हा मामा उभे राहिले. त्या नागराजाला जवळ येऊ दिलं आणि नागराजाला मामा बोलू लागले, अरे बाबा तू माझ्या पाठीमागे येऊ नकोस. ज्या देवीचा सांभाळ करतोस त्या देवीचा सांभाळ करता. अरे मला काट्या कोपाटीनं फिरावं लागते. कुठपर्यंत येणारे बाबा माझ्या पाठीमागं? जा, माझ्या पाठीमागं येऊ नकोस. त्या नागराजाला वाचा फुटली आणि तो नागराजा मामाला बोलायला सुरुवात केला. अहो मामा, मी तिन्ही तळामध्ये वावरलो, स्वर्ग मृत्यू पाताळ, पण आतापर्यंत तुमच्यासारखा महात्मा मी पाहिलेलाही नाही आणि ऐकून सुद्धा नाही. अरे मी जगेन तर तुमच्यासाठी, मी मरेन तर तुमच्यासाठी मामा, मी नाही वापस जाणार. असं म्हणण्याबरोबर मामा बोलायचं बंद केले आणि मामा आपल्या मेंढ्याच्या कळपाकडे निघाले. दिवस गेलेला होता. मामाने आपल्या मेंढ्याच्या कळपाला उठवलं आणि मामा आपल्या घराकडे निघाले. नागराजा हळूहळू मामाच्याच पाठीमागे येत होता. मामा घरी आल्यानंतर वाघरीमध्ये मेंढ्या कोंडली, पिल्याला पाजणी दिली आणि मामानं आपल्या सेवेकऱ्याला आवाज मारले, अरे बाबा माझा पाहुणा आलेला आहे, माझ्या पाहुण्याला चाय दूध वगैरे काही दिलं का? मामाचा जो सेवेकरी होता तो इकडे तिकडे पाहत होता. त्या सेवेकऱ्याच्या नजरेमध्ये कोणीही पुरोही भाविक दिसत नव्हता. मामाची नजर गेली आणि मामा गालात हसले, अरे तिकडे काय पाहतोस? अहो मामा, तुम्ही जर सांगितलं माझा पाहुणा आलेला आहे
त्या पाहुण्याला शोधतोय मामा. मामाने असा हात केलं, काय रे त्या बांधावर बसलेला माझा पाहुणा आहे. त्या सेवेकऱ्यानं बघितलं, बघते तर काय, त्या बांधावर नागराजा बसलेला होता. मामाला तो सेवेकरी म्हणू लागला, मामा अहो तो पाहुणा काय होता, तो भला मोठा नागराजा आहे. पणा काढून तुमच्याकडे टक लावून पाहतोय मामा. पलीकडे सोटा पडलेला आहे, घालू का त्याच्या डाळामध्ये आणून. पुन्हा मामा मोठ्यानं असले, अरे बाबा हा जो नागराजा आहे, अरे यांना पूर्ण पृथ्वी डोक्यावर घेऊन थांबलेला आहे. अरे तुझा सोटा कुठपर्यंत पुरणार आहे. जा काशाचं भांडे घे आणि त्या शेळीचं दूध काढ आणि त्या नागराजाला पाजव. त्या सेवेकऱ्यानं काशाची वाटी घेतली, त्या शेळीचं दूध काढलं आणि बांधावर बसलेल्या नागराजाला ती वाटी समोर ठेवली. त्या नागराजानं वाटीमधलं दूध पिलं. मामा पहाटे 4ला उठली आणि मामाने एक हातामध्ये शेळी धरली आणि सोबत नागराजाला घेतलं. मामा कोळच्या दिशेने निघाले. मामा आपल्या गावाकडे निघाले. त्यावेळेस मामाचा मुक्काम हमीदवाडा म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये मामाचा मुक्काम होता. हमीदवाड्याचं अंतर आणि मामाच्या गावाचं अंतर 35 ते 40 किलोमीटर लांब. मामा पायी निघाले आणि मामा घरी आले. मामाची बहीण, मामाच्या अगोदर मामाला 2 भाऊ होते, 2 बहिणी होती. एका बहिणीचं नाव होतं गंगूबाई, दुसऱ्या बहिणीचं नाव होतं गांधारी. एका भावाचं नाव होतं भैरू आणि एका भावाचं नाव होतं भीमा. भैरू आणि भीमा नावाचे 2 भाऊ, गांधारी आणि गंगूबाई नावाची 2 बहिणी. मामा घरी आल्यानंतर मामाने आपल्या बहिणीला आवाज मारली, अगं अक्का काय रे बाळू, अगं या बंद रूम मध्ये मी एका नागराजाला कोंडलेला आहे. तुला मी सांगून जातोय, या सापाचं 3 दिवसाचं व्रत आहे. तू जर हे 3 दिवसाचं व्रत पूर्ण करशील, हा जो बाळू धनगराचा मातीचा वाडा आहे तो सोन्याचा राजवाडा होईल आणि या जगातले पूर्ण लोक या बाळू धनगराचा राजवाडा पाहण्यासाठी येतील. नात्या गोत्यातले लोक म्हणून तुमच्या पाया पडतील. तर मामानं आपल्या बहिणीला सांगितलं होतं की गंगू अक्का, अगं कोणाशी न बोलता या शेळीचं दूध काढायचं. सूर्योदयाच्या अगोदर स्नान संध्या करून कोणाशी न बोलता त्या शेळीचं दूध काढायचं आणि त्या नागराजाला पाजवायचं. 2 टाइम सकाळ संध्याकाळ 3 दिवसाचा व्रत आहे. मामाने आपल्या बहिणीला सांगितले आणि मामा हमीदवाड्याला निघून गेले. पहिला दिवस निघाला. सांगितल्याप्रमाणे गंगूबाई 4ला उठली, स्नान संध्या आटपली, परड्यामध्ये बांधलेल्या शेळीचं दूध काढलं आणि त्या बंद रूममध्ये येऊन त्या नागराजाला पाजवलं. पहिल्या दिवशीचा व्रत पूर्ण झाला. दुसरा दिवस निघाला. गंगूबाईची शेजारीण होती, त्या शेजारीण बाईला वाटू लागलं, अरे गंगावाचं माझं काही भांडण नाही, पण हे माझ्याशी का बोलत नाही, मौन धारण का करत असेल, असं शेजारीण बाईला वाटू लागलं. मग त्या शेजारीण बाईने ठरवलं, त्या बंद रूम मध्ये केव्हा बघलं तेव्हा त्या बंद रूम मध्ये दिसते
या शेजारीन बाईनं मनाचा निश्चय केला आणि गंगूबाईला आपण हात धरून विचारावं. तिच्या मनाची तयारी झाली. दररोजच्या नियमाप्रमाणे परड्यामध्ये बांधलेल्या शेळीचं दूध काढण्यासाठी जात असताना शेजारी बाईनं बघितलं. ती धावत पळत आली आणि गंगूबाईचा हात धरला. गंगूबाईला प्रश्न पडला, बोलावं व्रताचा भंग होतो, नाही बोलावं तर ही हात सोडत नाही, मग करायचं काय? तेव्हा ती शेजारी म्हणू लागली, हे गंगाबा, अगं बाई तुझं माझं काय भांडण नाही, पण कालपासून तू माझ्याशी बोलत का नाहीस? गंगूबाई विचार करू लागली, आता बोलणं वृत्तभंग होतो, नाही बोलावं ही हात सोडत नाही. गंगूबाईनं मौन धारण केलं. तेव्हा ती शेजारीण बाई विचारायला लागली, हे गंगाबा, अगं बोलत का नाही, बोल ना. त्या बंद रूम मध्ये तू काय करतेस? तरी गंगूबाई बोलत नव्हती. अगं त्या बंद रूम मध्ये कोणाला आणून ठेवलंच का मध्ये? असं म्हणण्याबरोबर त्या गंगूबाईच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि ती रागाच्या भरामध्ये बोलायला सुरुवात केली. अगं बाई, माझ्या भावाने एक साप आणलेला आहे, त्या सापाचं 3 दिवसाचं मी व्रत करते. कोणाशी न बोलता त्या नागराजाला मी 3 दिवस दूध पाजवलो, तर हा जो आमचा मातीचा वाडा आहे तो सोन्याचा राजवाडा होईल. पूर्ण जगातले लोक बाळू धनगराचा राजवाडा पाहण्यासाठी येतील आणि नात्या गोत्यातले लोक म्हणून आमच्या पाया पडतील, असं आमच्या बाळूनं सांगितलेलं आहे. त्या नागराजाला मी दूध पाजायचं काम करते. शेजारीन बाईनं गंगूबाईचा हात सोडला आणि ती निघून गेली. पडण्यामध्ये बांधलेल्या शेळीचं दूध काढलं. ती बंदरूमच्या जवळ आली. व्रताचा भंग झालेला होता. तो नागराजा खवताळलेला होता. गंगूबाई त्या बंदरूमचा दार काढून हळूस ढकलण्याबरोबर तो नागराजा फणा काढला आणि फुसकऱ्या टाकीत त्या गंगूबाईच्या अंगावर चावा घेण्यासाठी धावू लागला. गंगूबाईनं पटकन दार पुढे केलं आणि ती खाल्ल्या घराकडे पळून गेली. हे बघितलं दोन्ही भावाने. बैरू आणि भीमा नावाचे 2 भाऊ बघितले आणि ते आपल्या बहिणीच्या जवळ आले. अगं अक्का, तुझ्या अंगाला एवढा घाम का? तू असं घाबरल्यासारखं का करतेस? तेव्हा गंगूबाई आपल्या भावाला हकीकत सांगायला सुरुवात केली. अरे, आपल्या बाळूनं साप आणलेला आहे, त्या सापाचं मी व्रत करीत होते. तेव्हा त्या शेजारीन बाईनं माझा हात पकडलं. तिला बोलणं भाग पडलं. मग या नागराजाला काही राग आला असावा म्हणून तो फणा काढून माझ्या अंगावर धावल्यामुळं मी पळून आले बाबा. तेव्हा ते दोन्ही भाऊ म्हणू लागले, अगं अक्का, आपला बाळू काय शाना आहे का? काय त्या वेड्याचं ऐकतेस आणि नागराजाला दूध पाजवतेस? सापाला दूध पाजवणं हे उचित नसते. आम्ही या सापाला मारतो, असं दोन्ही भावाने त्या गंगूबाईला बोलू लागले. मग गंगूबाईनं माराही म्हणलं नाही आणि नकाही म्हणलं नाही. त्या दोन्ही भावानं गुडाचे काट्या काढले. एका भावानं काठी अशी वर उचलली आणि दुसऱ्या भावानं काठी खांद्यावर ठेवून त्या बंदरूमच्या जवळ गेली. ज्या भावाची काठी खांद्यावर होती त्या भावानं हळूच दार ढकललं. दार ढकलल्याबरोबर
मध्ये नागराजा फळा काढून यांच्यावर दावा घेण्यासाठी जाऊ लागला. ज्या भावानं काठी उधारलेली होती त्या भावानं काठी उधारली आणि त्या नागराजाच्या डोक्यामध्ये घातली. नागराजा घायाळ झाला. त्या नागराजाला मूर्छा आली. त्यावेळेस मामा हमीदवाड्यात होते. सोन्याच्या सापानं विटोळी घातली आणि एका जागी मुंडी करून बसलो. दुसऱ्या भावानं काठी उचलली आणि त्या नागराजाच्या कंबरड्यामध्ये घातली. हमीदवाड्यामध्ये मामा आपल्या मेंढीला चारणी देत होते. अचानक मामाने किंकाळी फोडली. अरे बाबानो माझा घात झाला. अरे बाबानो माझा घात झाला. मामाचे सेवेकरी मामाकडे पाहत होते. अरे मामा असं का करतात. सारे सेवेकरी मामाकडे पाहत होते. इकडे नागराजा जशी तळमळ करू लागला तसं मामा तिकडे तळमळ करू लागले. इकडे नागराजाला मारलेला मार मामाला लागू लागला तिकडे. अरे मामा तळमळ करू लागले. थोडा वेळ मामा बेहोश झाले. मामाचे सेवेकरी मामाकडे पाहत होते. काही वेळानंतर मामाला होश आले. मामा शुद्धीवर आले आणि मामा बोलायला सुरुवात केली. अरे ज्यानं माझ्या डोक्यात काठी घातली 6 महिन्याच्या मध्ये तो डोक्यात बाद होईल आणि तो मरण पावेल. अरे ज्यानं माझ्या कंबरड्यामध्ये काठी घातली तो कमरेत बाद होईल. तो सुद्धा 6 महिन्याच्या मध्ये मरण पावेल. अरे ज्यानं माझ्या व्रताचा भंग केलेला आहे त्याचा वंशखंडन होईल. 2 भावाला आणि एका बहिणीला मामाने शाप दिला. एक भाऊ सारा आणण्यासाठी शेतावर गेलेला होता. त्या भावानं साऱ्याचा भारा बांधला. आता आपण इथं पूर्ण शेतकरी वर्ग जमलेला आहे. मला सांगा गवताचं जे कोसळ असते ते किती मोठं असते प्रत्येकाला माहिती आहे. मग त्या भावाच्या डोक्यामध्ये कोसळ शिरला म्हणून निमित्त झालं. मोठमोठे दवाखाने केले पण अजिबात फरक पडत नव्हता. डोक्यातली रक्कम वाढत चालली. भरपूर दवाखाने केले, वैद्य केले पण ती डोक्यातली रक्कम अजिबात भरून येऊ शकली नाही. शेवटी त्या जखमेमध्ये किडे पडले. हा जो टापचा जो भाग आहे तो पूर्ण नासला गेला आणि त्या डोक्यामध्ये किडे पडून तो डोक्यामध्ये बाद झाला आणि 6 महिन्याच्या मध्ये तो भाऊ मरण पावला. जो दुसरा भाऊ होता तो शिलाई काम करीत होता. बसून 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 त्याच्या मणक्यामध्ये बाद गॅप आला आणि तो कमरेत बाद होऊन तो सुद्धा मरण पावला. बघता बघता गंगूबाईच्या समोरून 2 भावाचे प्रेत गेलं. गंगूबाईला भीती वाटू लागली की आताही आपला नंबर असाच आहे की काय. तेव्हा ती मामाकडे आली आणि मामाला बोलू लागली, बाळू अरे बघता बघता 2 भाऊ माझ्या समोर निघून गेली. अरे मी तुझी बहीण आहे. बाळू तू आहे तरी कोण. आम्ही तुला ओळखू शकलो नाही. खरं सांग बाळू. एवढी कठोर शिक्षा मला नको बाळू. काहीतरी मार्ग काढ. गंगूबाई मामाच्या समोर येऊन तळमळ करू लागली. तेव्हा मामानं सांगितलं, अक्का
अगं माझ्या मुखातून गेलेले शब्द मला सुद्धा परत घेता येत नाहीत. अरे बाळूने तुझी बहीण आहे गंगूबाईनं आपला पदर काढला आणि मामाच्या समोर पसरला. काहीतरी माझ्या पदरामध्ये टाक बाळू, मला एवढी कठोर शिक्षा नको. तेव्हा मामानं सांगितलं, अक्का अरे ज्या सापाला तुम्ही मारलोय, जे 12 तुम्ही सण साजरे करता, त्या 12 सणापैकी एकही सण तुमच्या घरी साजरा होणार नाही. ज्या सापाला तुम्ही मारलोय त्या सापाची वर्ष श्राद्ध म्हणून तुम्हाला साजरी करावी लागेल, तर तुमचा वंश वाढेल. आजही तुम्ही हिरप्पा खिलारेमध्ये त्या घराण्यामध्ये जरी जाऊन बघितलं, आजही कोणता सण साजरा करत नाहीत. फक्त त्या सापाला मारलेली वर्ष श्राद्ध म्हणून ते सण त्या हिरप्पा खिलारीच्या घराण्यामध्ये साजरी केल्या जाते. तर मंडळी, त्या मामानं अरे ज्याचं रक्ताचं नातं होतं, का सांगायचं मी, अरे ज्याचं ब्लड रिलेशन आहे, या बाबानं तेला सोडलं नाही, मग आपलं मामाचं नातं काय? आपण मामाच्या दरबारामध्ये येऊन जिंगरिंग करतो, बोलतो. आपलं मामाचं नातं काय? रक्ताचं नातं आहे का? हा बाबा रक्ताच्या नात्याला सोडला नाही. 14 वर्षे सेवेकरी मामाजवळ होता, त्याला सोडला नाही. स्वतःच्या गुरुला सोडलं नाही. मग तुमचं आमचं कुठं घेऊन बसल्या? म्हणून मामा छाती ठोकपणे सांगतोय, उन्मत्ताला मामा शासन करीती, स्वागत करीती नाही, शासन करीती. मामा सांगतोय, अरे माझ्याकडे एक नमुना येत नसते. दुष्ट दुर्जन दुराचारी जरी आला, जोपर्यंत तो सदाचारी बनणार नाही, तोपर्यंत त्याला मी फुटक्या कवडी इतकं काही देणार नाही. हे मामाचं कार्य आहे. मग इथं येईन मी कसंही वागन, अजिबात मामाला आवडत नाही. त्याला मामा शासन करीत असते. येणं सोपं आहे, पण मामाच्या कक्षेत आल्यानंतर उत्तीर्ण होणं पारा गोड आहे. हे मामाचं दरबार म्हणजे परीक्षा सेंटर म्हणलं तरी काही अडचण नाही. मग कोण कशी परीक्षा देईल, जण उत्तीर्ण होईल, त्याच्या पाठीमागे लागत नाही मामा. जण काही त्याला मामा बी मूच करतोय. त्याच्यासाठी इथं मामानं काय सांगत होते, श्रद्धा, सदाचार, निष्ठा आणि आज्ञापालन या 4 गोष्टीवर मामाने भर देऊन आपलं कार्य केलेलं आहे. इथं मामाला अजिबात उन्मत्तपणा आवडत नाही. ते करायचा तुम्ही प्रयत्नही करू नका. मामा किती दिवस जरी थांबले, नियम म्हणजे नियम, कारण हे मामाला आवडत नाही. तुम्हाला हा जोडून सांगतोय, गेलेले 2 दिवस गेले, आता तरी पुढे हास्य उपदेश बदल करा. मायाला इथं येऊन बोलणं कमी करा. रोडच्या बाहेर गेले की मामाची क्षमा संपली, मोठमोठ्यानं बोलत जा, काही अडचण नाही. पण मामाच्या ज्ञानेश्वर महाराज काय सांगितले, देवाचे द्वारे उभा क्षणाभरी. मग तुम्ही तर 2 दिवसापासून मामाच्या देवळदारात आहो, मग तुमचा का उद्धार होणार नाही? का उद्धार होणार नाही? एवढी ताकद त्या देवाच्या नावात आहे. त्या देवाचं नाव घ्यावं लागते तर उद्धार होतो. फुकट उद्धार होईल का? 28 जणांचे पुरावे आहेत, एका दोघांचे नाहीत. चहुवेदी जाणं, षटशास्त्री कारण, 18 पुराणे, हरिशी गाते. मग तुम्ही का गात नाही? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण देवाचं नाव घ्यायला सांगतात. तुम्ही का घेत नाही म्हणतो?
इथं आल्यानंतर देवाचं नाव घ्यावं लागते, तर आपला उदार पतन चांगला होईल. इथं येऊन जर गप्प बसत असताल, निष्काळजी करत असताल, मामा काहीच देत नाही, काहीच. अहो इथं सेवेला फळ आहे, इथं अजिबात येणे जाणे काही देत नाही. मामा फुटक्या कवडी इतकं सुद्धा देत नाही, असं मामाचं म्हणणं आहे. इथं आल्यानंतर सदाचारी बना, दुराचारी बनू नका. जे नियम सांगितलं ते नियम पाळा, माघारी येणारा भोग टाळा. अहो हे वाटते सोपं, तेवढं सोपं नाही. आपण येतोय न कळ झालेलं पाप, आपण येते वेळेस आपल्या पायाखाली मुंगी मेली, त्याची जाण आहे का तुम्हाला? न कळत पाप, हे आपले जे पाप होते ते न कळत पाप. इथं आल्यानंतर दक्ष असावं, इथं आल्यानंतर वाचाळ नसावं, इथं आल्यानंतर वाचेला आळा असावा. जोपर्यंत तुम्ही वाचेला आळा ठेवणार नाही तोपर्यंत आपल्यात बदल होणार नाही. हे मामाचं दरबार आहे, इथं पुढे बी राहता येत नाही आणि मागही राहता येत नाही. बरेच सेवेकरी 1 वर्ष सेवा करतो म्हणून 6 महिन्यामध्ये पळून गेलेले पुन्हा वापस होऊन 1.5 वर्ष गेले. हे मामाचं कार्य असं चालते. 1 दिवस सेवा बोलले त्याच्यापेक्षा 1 दिवस हा गाव करा. अजिबात मामाला 1 दिवस कमी जमत नाही. एवढं मामाचं कार्य तीव्र आहे हे विचारू नका. बरेचसे सेवेकरी वापस आलेले आम्हाला आढळतात. 1-2 दिवसाचा अनुभव नाही, आज 5 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत. 5 वर्षापासून पाहतोय, ऐकून सांगत नाही, प्रत्यक्ष पाहून सांगतोय. अनुभवा वाचून बोलू नये. हे मामाचं दरबार म्हणजे असं चालते बाबा. इथं अजिबात उन्मतपणा चालत नाही. उन्मतपणा करू नका, बोलणं कमी करा आणि पदरामध्ये काहीतरी पाडून घ्या. जोपर्यंत आपल्यात बदल होणार नाही तोपर्यंत मामा आपल्या पदरामध्ये देत नाही. त्याच्यासाठी मामावर प्रेम करा, भाव धरा, भक्ती करा. पण गंगूबाई आली म्हणून संगूबाई निघाली. परमार्थ आवडीचा असावा का सवडीचा? मग तुम्ही तर मामाच्या आरतीला आल्या, आवडीनं का सवडीनं? बोलत चला. जेवढं तुम्ही भाव देवाला आकळण्यासाठी काय लागते? भाव बळे आकडे. देवाला पैसा द्यावा लागत नाही, देवाला चांदी द्यावावं लागत नाही, देवाला फक्त भाव द्यावा लागते. भावाच्या बळावर देव आकळल्या जातो. तर केवढा आकळल्या जातो? भाव बळे आकडे येरवे ना कळे, कर तळी आवडी तैसा हरी. आपण जशी मूठ आवडतो तेवढा देव आकळल्या जाते. त्याच्यासाठी भाव धरा, भक्ती करा, मामाच्या मेंढीवर प्रेम करा. तुम्हाला दररोज सांगतोय मी, एवढी ताकद त्या मामामध्ये आहे आणि एवढी ताकद त्या मेंढी माऊलीमध्ये आहे. ती आदिमाया शक्ती आहे, तिला मेंढी समजू नका. बरेचसे भाविक चालीत त्या मेंढीचे केस उपडायला लागलेत. तुमच्या माहितीसाठी सांगून जातोय, जत्रा भरायचं माळीवर साऱ्याला प्रसिद्ध आहे. त्या गावातली महिला एका आमच्या पिल्ल्याची केस उपडलेली होती. 3 महिन्याच्या नंतर तीच महिला डोक्याला कार्प बांधून मामाच्या दरबारात आली. या जनावराचे केस उपडणं सुद्धा सोपं नाही मायावा. तुम्हाला घ्यायचंच असेल आपल्या गावठी मेंढरीचे घ्या. एकतर त्याला विंटाळ आणि एकतर भोगाला पात्र. मग आपण कामाचं करत नाही, जे नको ते करता म्हणून देव आपल्यावर कोपतो. त्याच्यासाठी असंहीच उन्मतपणा करू, भानगडीतच पडू नका. जमल तर भक्ती करा, नाहीतर आगाव गेले की आगाव भोग लागतो. मामा काय सांगतो? अरे ज्यानं गुन्हा केले त्याला मी धरत नाही, अगोदर फांदीला धरतोय,
मग फांदीला धरून, पानाला धरून, फांदीला धरून बुडक्याला नंतर धरतोय. त्याच्यासाठी हे मामाचं कार्य असं आहे. तर जेवढं जमेल तेवढी भक्ती करा. ज्याला भांडे राखता येईल भांडे राख लावा, पण इथं सेवा करायचा प्रयत्न करा. उन्मतपणा अजिबात करू नका. दडदडड लेकरं पडतात. अहो त्यांना जाण नाही पाप पुण्याची. आई वडील जाणकार आहोत, ते मुलं सांभाळा ना आपले. त्याचा अज्ञान दशेमध्ये झालेला पाप तुम्ही भोगणार आहो का? त्यालाच भोगावं लागते. उदाहरणामध्ये विस्तू आहे. लहान लेकरू हातात धरलं, त्याला कळणार म्हणून कमी बोलते का हो? कमी बोलते. त्याचा धर्म आहे बोलायचा. मोठ्या नाही धरलं तर तेवढंच बोलते, लहान जरी धरला तर तेवढंच बोलते. मग त्याला सुद्धा पापापासून दूर करा. आपल्या लेकरं आपण जवळ येऊन बसा. लेकरं आणली मोकळं सोडले उपयोग होणार नाही. त्याच्या पाठीमागं भोग लावून दिल्यासारखं होईल. तर हे मामाचं कार्य असं आहे. तर आरतीचा जवळ येवलेला आहे. त्याकरता आपल्याला वेळेचं बंधन आहे. त्याच्यासाठी भाव धरा, भक्ती करा. अहो जेवढे जमेल तेवढे कसोटी लावा ना. मामाच्या मेंढ्या वळा ना. आज तुमच्या बशी उभा राहून बोलतोय. आमच्या बरेचसे बायले की तुमच्या गावात आहेत. मी काय आदमापूरचा नाही, तुमच्याच भागामध्ये मुखेड तालुक्यामध्ये माझं गाव आहे. त्या गावाचं नाव आहे चांडोळा. त्या चांडोळा गावात आम्ही रहिवासी आहे. पूर्णाला माहिती आहे माझी परिस्थिती काय होती आणि आज काय आहे. एवढी ताकद त्या मेंढी माऊलीच्या मध्ये आहे. एवढी ताकद मामाच्या प्रसादामध्ये आहे. मग मामा आलेले गेले असा प्रकार करू नका. भाव धरा, भक्ती करा. मामाच्या मेंढीवर प्रेम करा. मामाच्या मेंढीची राखण करा. अजिबात वाया जात नाही. अहो मामाच्या रामबाण आवसेत, मामाच्या दरबारातले रामबाण आवसेत, मामाचा भंडारा, मामाचा कन्याप्रसाद आणि मामाची सेवा, हे 3 रामबाण औषध आहेत. बऱ्याचशा महिला आहेत. काय कोणी बघणार आहे का? अरे बघणारा बाबा इकडे पालखीत बसला, तो साऱ्यालाच बघतोय. तुम्हालाच नाही, तो जगाला बघतोय. तो जगाचा चालकही आहे आणि तो मालकही आहे. तर आता आरतीचा टाइम झालेला आहे. तर आजच्या पंक्तीत जे अन्नदाते आहेत, मी त्या नावाचं वाचन करेन. ज्या ज्या सद्भक्ताचं नाव घेतलेलं आहे त्याने आरती धरण्यासाठी देवाच्या समोर यायचं. तर मी आता त्या नावाचं वाचन करेन. लक्ष्मण साईगोंडा, बर्गे, विरेश विठ्ठलगोंडा, राजुरी, शंकर साईगोंडा,